मंडळी, जय श्री स्वामी समर्थ. आपले मनातलं पान या परिवारात मनापासून स्वागत. आजचा विषय गावाकडचं लग्न. तुम्हाला सांगू, आत्ता लग्नाच्या सीझनमध्ये मुंबईमधील लग्नाच्या हॉलमध्ये लग्न पाहताना ना गावाकडचं पारंपरिक साधंसुधं लग्न आठवतात. चला तर मग बोलूया त्या विषयावर. पूर्वीच्या काळी गावात लग्न म्हणजे सगळ्या गावाचा उत्साह असायचा. ज्या घरात लग्न असे त्या घराला रंगरंगोटी व्हायची. अंगणात बांबूचा मांडव, आंब्यांच्या पानांची तोरणं, रंगीत पताका आणि गावच्या मुख्य चौकात नवऱ्याच्या स्वागतासाठी बांबू ठोकून खास बॅनर लावायचे. नातेवाईक इतके असायचे की घर भरून जायचं. फक्त घरच नाही तर संपूर्ण वाडीत लग्नात सामील असायची. लग्नाच्या आदल्या दिवशी उठणं व्हायचं. नवऱ्याकडच्या किंवा नवरीकडच्या बहिणी खोबरं उगाळून नवरा नवरीला लावायच्या. नऊवारी साडीतील बायका यशोदेचे कमल फुलं म्हणत घर धुमधुमवायच्या. मागच्या परड्यात मोठ्या चुली पेटायच्या, पंक्ती मांडल्या जायच्या. सकाळी न्हावी येऊन नवऱ्या मुलाची दाढी करायचा आणि हे एकदम गरजेचं होतं हा, म्हणजे त्याला सुद्धा एक विधी म्हणायचे. दुपारच्या हळदी लागल्यानंतर आहेराची देवाणघेवाण झाल्यानंतर केळीच्या पानावर भाजी, भात, आमटी, गोडधोड असायचे आणि सुवासिनींसाठी तर खास फेण्या, भाताचे वडे, जिलेबी. तो सुगंध अजूनही आठवणीत दरवळतो. टेम्पोतून वरात यायची. ढोल ताशांच्या गजरात सगळं गाव नाचायचं. मग मुलीकडची करवली एका टोपलीमध्ये भरपूर साऱ्या फेण्या, पापड, त्याला रुखवत असं म्हणत, ते घेऊन नवरा जिकडे उभा राहिलाय किंवा जिथे थांबला गेलाय तेथे त्याला नेऊन द्यायची. मग नवरा आणि त्याच्याकडची मंडळी पोटभर खाऊन लग्न लावण्यास नवरीच्या अंगणात यायचे. मंगलाष्टका, अक्षता, सप्तपदी, प्रत्येक विधीचा अर्थ लहान मुलालाही कळायचा. कारण ते फक्त लग्न नव्हतं, तो संस्कार होता. आणि आज मोठा हॉल, लाईट्स, डीजे, फोटो सेशन सगळं असतं. नवरी नवरदेव स्टेजवर असतात आणि बाकी लोक मोबाईलमध्ये व्यस्त. लग्न कधी लागलं, सप्तपदी कधी झाली, कधी संपलं कळतही नाही. सगळं सुंदर आहे ओ, भव्य आहे, पण ती ऊब, तो सामूहिक आनंद, आपलं लग्न, हा भाव कुठेतरी हरवल्यासारखा वाटतो ना. लग्न हॉलमध्ये झालं तरी चालेल ओ, पण त्या रीती, त्या शब्द, त्या परंपरा पुढच्या पिढीला समजल्या पाहिजेत. कारण लग्न हा फक्त कार्यक्रम नसतो, तो आयुष्यभरासाठी घेतलेला संस्कार असतो. धन्यवाद.